नमस्कार मंडळी, जुन्नर टाईममध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आपल्या बोरी खोडद जिल्हा परिषद पंचायत गटामधील निमगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या निमगावमध्ये काही मला वयस्कर अनुभवी मतदार भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात, त्यांनाच विचारूयात सध्या काय कोणाची हवा आहे काय. नमस्कार बाबा. नमस्कार. तब्येत काय म्हणते? तब्येत बरी आहे, ठीक आहे. बरे आहे ना? शेतात काय आहे सध्या? शेतात काय नाही, जमीन सगळी आमची राष्ट्रवादीच्या लोकांनी जप्त केलेली आहे. राष्ट्रवादीच्या लोकांनी. बरं, आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्या निवडणुकामध्ये या निमगावमध्ये किंवा आपल्या पूर्ण जिल्हा परिषद गटात सध्या कोणाची हवा वाटते तुम्हाला? इथं शिवसेनेचे नाव आहे. शिवसेनेची म्हणजे कोणाची? शिवसेनेची म्हणजे आपलं राजू शेठ आणि माऊली खंडागळ्याची बेराड बर यांची नाव आहे जिकडे तिकडे. बरं, मग आता अजून कोण कोण उमेदवार आहेत माहिती का? नाव तुम्हाला? नाव उमेदवारांची नाव माहिती का बाकीच्या? ते राष्ट्रवादीमध्ये संभाजी चव्हाण आहे. बर. आणि ती बोरीची एक बाई आहे, काय तिचं नाव आहे? कल्पनाताई काळे. पणाताई वैभव शेठ काळे. वैभव शेठ काळे. स्वर्गवासी पांडुरंग शेठ काळेंची सुनबाई, बरोबर का? बरोबर आहे. मग आता तुम्ही खूप अनुभवी आहेत, जुने आहेत. मला एक तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे जाणकार मंडळी म्हणून. जुन्या विचारांचा जो कौल आहे, म्हणजे जुनी माणसं जी आहेत त्यांचं नेमकं कौल कोणाकडे आहे सध्या? जुन्या माणसांचा, जुन्यांना सध्या नवीन लोक अजिबात मानतीच नाही, त्यांचंच खरं करतात. म्हणजे सगळे लोक म्हणजे स्वतःला शहाणे समजणारे झालेत. कोणी कोणाचं ऐकून घेत नाही आणि समजूनही घेत नाही. आता आम्ही जुना होतो, आमच्या काही काळ माझ्या अंडरमध्ये सर्व गाव होतं आणि त्यांचं सर्वांचं आत्तापर्यंत मी ज्याला संकट येईल त्याच्या जवळ धावून जातो आणि त्याचं संकट दूर करायचं काम आणि शक्ती माझ्याजवळ अजूनही आहे. कोणच्यावर अत्याचार झाला किंवा गुंडाने काही धेंगुडसा घातला तर त्याला पायबंद घालायची अजूनही शक्ती आहे आपली. नाही, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. मग आता सध्या काळे आणि खंडागळे आणि पवार अशी तिहेरी रंगत आपल्याला दिसते. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या एवढ्या वर्षाच्या तुमच्या वयाच्या अनुभवानुसार शेतकऱ्यांकरता धावून येणारा नेता नेमकं कोण आहे बा नक्की? शेतकऱ्यांसाठी धावून येणारा म्हणजे माऊली खंडागळे आणि राजू शेठ. राजू शेठ. हा, मग राजू शेठचं काय असं ठोस काम कोणतं तुम्ही मग सांगता येईल का एखादं तुमच्या अनुभवातलं मला? राजू शेठचं म्हणजे आतापर्यंत त्याचं काम म्हणजे त्याने स्वतःचं वैयक्तिक फायद्याचंच काम केलं. पण तो आता उभं राहिल्याच्या नंतर पुढं काय काम करतोय हे आपल्याला निवडून आल्याच्या नंतर कळलं, तसं कळणार नाही. बर, म्हणजे राजू दादा त्याला माणूस की कोणत्याही माणसावर एखादं संकट पडलं तर तो धावून जाणारा माणूस आहे. तर कधी आला तरी आमचं पहिला पायाला दर्शन घेतो आणि मग जातो. मग जुन्नर तालुक्यातील म्हणजे आपला जो आता गट आहे, या जिल्हा परिषद गटातून आपण जे उमेदवार निवडून द्यायचे, मग ते कसे उमेदवार निवडून दिले पाहिजे बा जनतेने? तुमचा अनुभव जरा सांगा ना जरा. म्हणजे जे तरुणाई आहे त्यांना सुद्धा सांगा बा, नेमकी उमेदवार कसा निवडून दिला पाहिजे तुमच्या अनुभवानुसार? उमेदवार म्हणजे जनतेच्या अडी अडचणी समजून घेणारा पाहिजे. कोणी समजा संकटात पडलं तर त्याला संकटातून बाहेर काढण्याची उमेद तुम्ही केली पाहिजे. आम्ही आतापर्यंत कुठल्याही माणसावर संकट पडू द्या, हे पवार साहेबांवर एकदा संकट पडलं होतं ते आम्हीच काढलेले. पांडुरंगजी पवार साहेब. काय कोणतं संकट होतं नेमकं त्यांच्यावरती? ते एक मागासवर्गीय माणसाने पांडुरंग पवार, बबन बाजीराव, एक तित्तर भाऊसाहेब म्हणजे ग्रामसेवक होता त्या वेळेला, आणि हे
त्याच्याकडे काहीतरी याच्यासाठी गेले म्हणून ते मागासवर्गीयांनी त्यांच्यावर केस केली होती. तर मी ऐन वेळेला या चौघांना बी जामीन झालो आणि अटकपूर्व जामीन झालो. म्हणजे नवीनच पांडुरंग पवार सरपंच झाले आणि त्यावेळेला त्याला अनुभव नसल्यामुळं ते चुकला होता. पण मी तातडीनं मग गावची छान जाईल म्हणून मी अटकपूर्व जामीन झालो एवढ्यांना मी. नाही तर त्यांना मग 4-5 महिने या लवड्याचं जावं लागलं असतं. मग तुम्ही एवढ्या मोठ्या अडचणीत त्यांना सुरुवातीच्या काळात तुम्ही मदत केलेली आहे. मग त्या ऐका ना, माझा प्रश्न हाच आहे, तुम्ही एवढ्या अडचणीच्या काळात त्यांना धावून गेले, मग त्या पांडुरंग पवार साहेबांनी आता तुमच्याबरोबर राहायला पाहिजे होते, किंवा तुम्ही त्यांच्यापासून इकडं विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे का बरं, असं काय नेमकं काय झालं बरं? आता आमच्याबद्दल म्हणजे आमचे त्यांच्यावर काय उपकार झाले त्यांनी त्याची जाण ठेवली नाही. ते म्हणजे त्यांच्याकडं एक सर्वसाधारण माणूस म्हणजे आणि एक उच्च पदाचा माणूस अशीच माणसं त्यांनी हाताशी झाली. आता मी 4 पिढ्याचा गरिबीतला माणूस आहे. मी आमच्या घरातली बी गरिबी काढली सालं घालून लोकांची इथं. पण जरा मी निवडणुकीमध्ये 2 वेळा उभा राहिलो होतो ग्रामपंचायतीला, तर 1 रुपया खर्च न करता मी निवडून आलो. कोणत्या ग्रामपंचायत? हे निमगाव सावा ग्रामपंचायतीमध्ये मी 2 वेळा निवडून आलतो. पण मी सरपंच पदाचा माणूस असताना तर थोर लोकांनी म्हणजे जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं आपल्याला अमुक सरपंच करायचं, आपल्याला शाळा बांधायची, अमुक तमुक करायचे. म्हणलं मग त्याला आपण निवडून देऊ. मग आम्ही धाडस करून जेव्हाचं रान करून त्या माणसांना निवडून आणून सरपंच केलं आणि हे पंडित नेहरू हायस्कूल त्या माणसाकडून बांधूनही घेतलं. त्याला अनेक अडीअडचणी आल्या, पण त्या अडीअडचणी सोडवायला मी नेहमी सतत त्यांच्या साठी हजरच होतो. परत जुने जे ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेळेला मी होतो ना, त्यावेळेला इथं दवाखाने नव्हते, माणसाचे दवाखाने नव्हते, जनावरांचे नव्हते. मग त्यावेळेला मी ते ठराव करून ठेवले होते की आम्हाला माणसाचा दवाखाना पाहिजे किंवा याचा जनावराचा पाहिजे. मग ह्या ठरावाच्या अनुषंगाने पुढं पवार साहेब निवडून गेल्यावरती हे जुने ठराव होते ना आणि जागाही उपलब्ध त्यांना करून दिल्या होत्या. बरं, मला एक विचारायचंय, भूमीची जागा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. ऐका ना, मला काय म्हणायचंय, आता राजू शेठच्या विरोधात जे उभे आहेत संभाजी शेठ चव्हाण, त्यांच्याबद्दल कसं काय तुमचं मत? बुवा ते इकडे निमगावला येतात का, काय काम वगैरे त्यांची कसं काय? निमगावला काय ना, आता पतसंस्था त्यांनी स्थापन केली इथं. कोणती? ते काय नाव आहे काय ते विजू आहे त्याच्यावरती अध्यक्ष आमचा गाडग्यांचा. बाकी काय आम्हाला नाही माहिती. बाबा रामकृष्ण हरी. ऐकायला नाही येत. ऐका येत नाही? ऐकायला बाकी बरं आहे ना? बरं भाई. सध्या कोणची हवा, कोणची वाटत आहे? हवा शिवसेनेची कोणची वाटायची? शिवसेनेची का? हा. आणि तुमच्या तरुण वयात, तुम्ही तरुण वयामध्ये कोणत्या पक्षाचं काम करीत होते? तुम्ही तरुण होते तेव्हा कोणचं काम करीत होते? मी शिवसेना ओपन झाले मुंबईला, बाळासाहेब राहते तिथं मी सभासद होतो. हा, पहिल्यापासून शिवसेनाचे पडून होतो. काय हो, शिवसेना सोडून कोणाला मतदानच केलं नाही. मग तुम्ही जुने शिवसैनिक आहे. मग मला जरा एक प्रश्न विचारा वाटतो, मग आता सगळ्या राज्यात चालले, खरी शिवसेना कोणची म्हणायची? मग आता एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? खरी शिवसेना कोणची म्हणायची? उद्धव साहेब का एकनाथ शिंदे? उद्धव साहेब. उद्धव साहेबाची का? मग ते उद्धव साहेबांक तर मसाले झालं, बस मग आता इकडे आलं तर मग आता इकडे चला. इकडे आहे का आता? म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांक का? हा, एकनाथ शिंदे का? आहे एकनाथ शिंदे. आमदार केलं कोणाचं काम केलं मग तुम्ही? कोणाचं काम करणार? आमदार केलं तर दोन्ही चिन्ह नव्हती ना? नाही, सोनवणे. हा? शरद सोनवणे. बर, ते अपक्ष होते. अपक्ष होते, अपक्ष. तो आता शिवसेना आला ना शिंदेकडे.
बरं का, मला हाच विचारायचा आहे प्रश्न. आता आपल्या निमगाव मधून अपक्ष उमेदवार उभे राहिलेत, त्यांनी सध्या रिक्षाचा प्रचार चालू केलाय आणि शरददादा रिक्षावर निवडून आले होते. मग याच्यात कसं पाहता तुम्ही बुवा, त्यांनी त्यांच्या दादांची जी आत्मीयता आहे लोकांची ती डोक्यात धरून चिन्ह घेतलंय काय, असं काय वाटतं की तुम्हाला? नाही तसं काय नाही वाटत. मग आता ते ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे असं ठरलं जाणार, दुसरं काय नाही. आता हे पवारांनी त्याची सून उभी केलं ना, ते अपक्ष म्हणून पवाराला तिकीट नाही मिळालं म्हणून. हो, आता मी 40 वर्ष कारभार करतो, पण आपल्याच घरातलं कोणतरी माणूस पुन्हा राजकारणामध्ये चिकटून द्यावं या दृष्टिकोनातून चालवलेलं आहे, दुसरं काय नाही. चालते, धन्यवाद. बाबांनी तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ देऊन जुन्नर टाइम बरोबर तुमची मतं मांडली त्याबद्दल धन्यवाद.